आला रे आला रे आला रे आला आला भाऊचा धक्का 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 भाऊचा धक्का। नमस्कार मित्रांनो, कोल्हापूरकर आम्ही चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत। आणि मित्रांनो, मी आज अशा एका विषयावरती बोलणार आहे, तो म्हणजेच कलर्स मराठीवरती चाललेला बिग बॉस हा शो। आणि त्यामध्ये म्हणजे भाऊचा धक्का म्हणजे आमचे रितेश भाऊ दादा, म्हणजे रितेश दादा जे आहेत ते एकदम म्हणजे सगळ्यांचीच घाण काढतात, ते तुम्हाला माहितीच आहे। आणि आता तुम्हाला बोलायचं म्हटलं तर जान्हवी विषय आणि निकी विषय, तर ह्या ज्या दोघी आहेत ना, ते बोलतात ना कुत्रं पाठी लागल्यासारखे या खेळतात। आणि अरबाज आणि आपला वैभव हे नुसतं ताकदीच्या जोरावर खेळतात। यांना म्हणजे गेम म्हणजे कसा खेळायचं हे त्यांना कळालंच नाही आणि ते कळतसुद्धा नाही असं आम्हाला वाटतं। कारण आपल्या हे आहेत वर्षाताई आहेत, सिनियर वर्षाताई आहेत आपल्यानंतर, त्यानंतर आपले पॅडीदादा आहेत। ह्यांना सिनियर असूनसुद्धा त्यांच्याशी बोलण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे। त्यांना कसं बोललं पाहिजे, त्यांच्याशी कसं राहिलं पाहिजे हे म्हणजे त्यांना म्हणजे बालबुद्धीसारखे ह्या दोघीजण करतात। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे हा खेळ जो आहे ते दिमागाने खेळायचा आहे, कारण नुसतीच भांडणं करायची नाही याच्यामध्ये, तर पूर्ण दिमाग लावून याला खेळला पाहिजे। तर यांचा म्हणजे जो खेळ आहे तो खेळ वेगळा साईडलाच राहतो आणि हे जो भलतंच चालतं। तर या अरबाजला सांगायचं आहे की तुझी लव्ह स्टोरी जी आहे निकीची आणि तुझी, ती साईडला ठेवून तू दिमागाने खेळ ताकदीच्या जोरावर खेळ खेळू नको। तर दिमागाने जे खेळ खेळतो ते आमचा म्हणजेच DP दादा। तर सर्वांना एक विनंती आहे आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला की आपल्या DP दादाला जास्तीत जास्त वोट करून तुम्ही कोल्हापूरचा एक बिग बॉसचा विनर म्हणून तुम्ही केलं पाहिजे। आणि एवढंच माझे सर्व कोल्हापूरकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच आव्हान आहे। मित्रांनो, ऐकताय ना, कारण एकदम सुट्टी द्यायची नाही वोटिंगला, एकदम धडाधड तिच्या माईला नुसते वोटिंग करायची आणि मग आपल्या DP दादाला एक कोल्हापूरचा एक शानदार असा पुरस्कार मिळवून द्यायचा आहे आपल्याला बिग बॉसचा। तर चला, मी इथं घेतो रजा तुमची आणि नेक्स्ट ब्लॉकमध्ये लवकरात लवकर भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि राम राम।